नमस्कार. मी डॉक्टर संतोष केसरकर. मी सध्या गरबांकुर हॉस्पिटल शेवाडी कोल्हापूर येथे प्रॅक्टिस करतो. मी एक स्त्रीरोगतज्ञ आहे. आज आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक आहे, सगळ्यात कॉमन टॉपिक आहे, तो म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये उलट्या होतात तर त्याच्यावर काय करावं, काय घरगुती उपचार करावे. बऱ्याच वेळा असं दिसतं की औषधं चालू आहेत तरी देखील उलट्या खूप प्रमाणात होतात. मग अशा वेळी काय करावं, काय काय घरगुती उपाय वगैरे वापरता येतील का, तर हा टॉपिक बघणार आहे. आता उलटी हा प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉमनली होणारा आजार असतो. मॉर्निंग सिकनेस म्हणतो. हा जास्तीत जास्त उलट्या ह्या सकाळच्या वेळी होत असतात. तर आपण काय करू शकतो, डॉक्टर आपल्याला औषधं देतातच, ती औषध नियमित घेतलीच पाहिजेत. पण त्याच्यासोबत आणखी काय करू शकतो, तर उलटीचं प्रमाण बऱ्याच वेळा सकाळचं असतं. तर अशा वेळी काय करा की रात्री झोपता वेळी आपल्या बेडजवळ एखादा डबा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये एक 5-6 टोस्ट वगैरे ठेवू शकता. सकाळी तुम्हाला जाग आल्यानंतर उठल्या उठल्या ते कोरडे टोस्ट तसेच चावून खायचे. त्यानं बऱ्यापैकी आपलं उलटीचं प्रमाण आहे हे कमी होतं बेसिकली. आणि दुसरी गोष्ट आहे की ब्रश लगेच करायचं नाही. आपल्याला उठल्यानंतर लगेच ब्रश करायचा नाही, कारण बऱ्याच वेळा असं जाणवतं की ब्रश करत असताना देखील उलटी होत असते. त्यामुळे शक्यतो ब्रश लवकर करायचं टाळा. उठल्यानंतर तसेच ते कोरडे टोस्ट खा. त्याच्यानंतर 1-1.5 तासानंतर ब्रश करा. त्यानंतर सकाळी आपल्याला 3 तास कोणताही लिक्विड डाएट घ्यायचा नाही किंवा द्रव पदार्थ कुठलाही घ्यायचा नाही. म्हणजे दूध नाही, चहा नाही, पाणी नाही, ह्या तिन्हीपैकी कोणताही पदार्थ सकाळी 3 तास उठल्यानंतर घ्यायचा नाही. तुम्हाला गोळ्या सकाळच्या खायच्या असतील तर थोडंसं एकदम घोटभर पाणी घ्या, त्याच्यासोबत गोळ्या खा. जादा पाणी पिऊ नका सकाळच्या वेळेमध्ये, त्यानं उलटीचा त्रास जास्त वाढतो. पुढचं आणखी काय करू शकतो अशामध्ये, हे झालं आपलं सकाळचं वेळेचं. आपण दिवसभर, आता बरेच जण म्हणतात आता दिवसभर उलटी होते, काय करायचं अशा वेळी. तर बऱ्याच वेळा असं आढळतं की एकदम पाणी घटघट जादा पिलं तर उलटी लगेच होते. तर अशा वेळी काय करायचं की पाणी थोडं थोडं सिप बाय सिप, म्हणजे तुम्ही चमच्यानं कसं पिताय पाणी तेवढं थोडं पाणी प्यायचं. एक प्रॉब्लेम असा असतो की पाणी आपल्या शरीराला खूप गरजेचं आहे. त्यामुळे उलटी होते म्हणून पाणी पूर्ण बंद केलं तर डिहायड्रेशन होऊ शकतं आणि त्यामुळे विकनेस येऊ शकतो, थकवा एकदम जास्त प्रमाणात येऊ शकतो. त्यामुळे पाणी आपल्याला घ्यायचं आहे, पण थोडं सिप बाय सिप घ्यायचं आहे, एकदम घटघट पाणी प्यायचं नाही. आणखी काय करता येईल, तर तुम्ही दिवसाचं जर समजा तुम्हाला आता बऱ्याच वेळा असं दिसतं की थोडेसे याचे पदार्थ म्हणजे तेलकट मसाल्याचे पदार्थ असतील तर त्याच्यामुळे उलटी होते जादा. त्यामुळे कटाक्षानं हे पदार्थ टाळले पाहिजेत. तेलकट असतील, मसाल्याचे पदार्थ असतील किंवा जादा गोड पदार्थ वगैरे असेल तर त्यानं देखील उलटी होते. लिंबू सरबत वगैरे हे घेतलं तरी देखील बऱ्याच उलटी होते. त्यामुळे शक्यतो असे पदार्थ टाळा. तर आणखी काय करता येईल, तुम्हाला जेवण केल्या जर उलटी होत असेल सारखं तर अशा वेळी थोडं कोरडं खावा. कोरडं आपण काय खाऊ शकतो, चिरमुरे खाऊ शकतो, फुटाणे खाऊ शकतो, राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकतो किंवा आपल्या याच्या मक्याच्या लाह्या असतात त्या खाऊ शकतो किंवा भाताच्या ज्या किंवा साठीसाळीच्या लाह्या म्हणतात त्या खाऊ शकतो. मक्याच्या लाह्या म्हणजे पॉपकॉर्न नव्हे, त्यामुळे पॉपकॉर्न खावा असं म्हणत नाही, कारण पॉपकॉर्नमध्ये बऱ्याच वेळा मीठ असतं, त्याच्यामध्ये थोडं ऑइल असतं आणि त्याच्यामुळे उलट्या परत वाढतात. मक्याच्या लाह्या म्हणजे आपण घरात केलेल्या मक्याच्या लाह्या त्या खाऊ शकता. तांदळाच्या किंवा भाताच्या लाह्या देखील खाऊ शकता. चिरमुरे फुटाणे वगैरे असं कोरडं खाऊ शकता. आणखी काय करता येईल, तर अशा वेळी डाळिंब वगैरे असेल, डाळिंबासारखं एक फळ आहे, ते डाळिंबाची काय करतं की ते तुम्ही दिवसाचं खाऊ शकता. त्याच्यामुळे 3-4 फायदे आहेत डाळिंब खाण्याचे. तुम्ही एक जरी डाळिंब दिवसात खाल्लं, एक तर ते रक्तवाढीसाठी नैसर्गिक मदत करतं. डाळिंबाची वैशिष्ट्य हे आहे की आपल्याला उलटी होत असताना बऱ्याच वेळा तोंडाला अजिबातच चव नसते, तर डाळिंब खाल्ल्यामुळं तोंडाला चव येते, थोडी खाण्याची इच्छा होते. तिसरी गोष्ट अशी आहे की डाळिंबानं पोट साफ होण्यास मदत होते. आणि चौथी गोष्ट अशी आहे की डाळिंबामध्ये ऑलरेडी थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे हे खूप जादा असतं, त्यामुळं आपलं डिहायड्रेशन होऊ शकत नाही. त्यामुळे कंपल्सरी एक डाळिंब तरी खावा. बऱ्याच वेळा असं दिसतं की काय पेशंट आहेत त्यांना कॉन्स्टिपेशन असतं किंवा पोट साफ होत नाही आणि त्यामुळे उलट्यांचं प्रमाण हे जास्त वाढतं. प्रेग्नन्सीमध्ये पोट साफ न होणे हा देखील प्रकार असतो, पण पोट न साफ झाल्यामुळं उलटी जास्त वाढते. मग अशा वेळी काय करायचे, तर अशा वेळी काळे मनुके आहेत ते भिजवून खायचे. सकाळचे एक 15-20 आणि संध्याकाळचे 15-20 काळे मनुके भिजवून खायचे. काळ्या मनुक्यामध्ये एक बी असते, त्या बी सहित ते खायचे आहेत.
काळे मनुके हे पोट साफ होण्यासाठी खूप चांगला एक उपाय आहे घरगुती. तुम्ही दुसरं कुठलं औषध घेण्यापेक्षा काळे मनुक्याच ट्राय करू शकता. त्याच्याशिवाय तुम्हाला कधीतरी म्हणजे जास्त उलटी वगैरे वाटत असेल तर आल्याचा एक एखादा तुकडा घ्यायचा आणि तो तोंडात टाकून चघळत राहायचं. त्याने देखील बऱ्याच वेळा उलटी थांबते. हे आपण घरगुती काय काय करू शकतो उलटीसाठी हे बघितलं. आपल्याला आणखी काय असे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. प्रेग्नन्सी रिलेटेड असतील किंवा स्त्रीरोग रिलेटेड असतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कळवा. धन्यवाद.